महाराणी ताराबाई भोसले या मराठा साम्राज्याच्या इतिहासातील एक अत्यंत धैर्यशील आणि मुस्तबी स्त्री होत्या. त्यांचा जन्म 1675 मध्ये झाला. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे धाकटे चिरंजीव राजाराम महाराज यांच्या पत्नी होत्या. ताराबाई यांचा जन्म सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबात झाला. त्यांचे बालपण युद्धकलेच्या आणि राजकीय ज्ञानाच्या वातावरणात घडले. त्यांनी राजाराम महाराजांशी विवाह केला आणि पुढे मराठा साम्राज्याच्या इतिहासात एक अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. 1700 मध्ये राजाराम महाराजांचे निधन झाल्यानंतर त्यांनी अल्पवयीन पुत्र शिवाजी द्वितीय यांच्या वतीने ताराबाईंनी राज्याचा कारभार हाती घेतला. त्या काळात मुघल सम्राट औरंगजेब दक्षिणेकडे मराठ्यांवर आक्रमण करत होता आणि राज्य संकटात होते. ताराबाईंनी स्वतः युद्धनीती आखली, सेनापती नेमले आणि मुघलांविरुद्ध लढाई केल्या. त्या स्वतःही रंगभूमीत उतरल्या आणि सेनापतींबरोबर धोरणे आखली. औरंगजेब मराठी संपवू शकला नाही याचे मोठे श्रेय ताराबाईंच्या नेतृत्वाला जाते. शाहू महाराज मोगल कैदेतून सुटल्यानंतर त्यांनी गादीचा दावा केला. ताराबाई व शाहू महाराजांमध्ये संघर्ष झाला आणि शेवटी शाहूंनी सत्ता मिळवली. ताराबाई कोल्हापुरात स्वतंत्र सत्ता स्थापन केली. पुढे ताराबाईंनी काही काळ पुण्यात सवाई माधवराव पेशव्यांबरोबर राहून राजकीय सल्ला दिला. त्यांचे निधन 1761 साली झाले. त्या मराठा साम्राज्याच्या रक्षणकर्त्या होत्या. स्त्रियांनी केवळ घरकुलच नव्हे तर राजकीय कारभारही समर्थपणे सांभाळू शकतात याचा आदर्श त्यांनी दिला. त्या रणरागिणी आणि राजमाता या दोन्ही भूमिका लिलायपणे पार पाडतात.